पाईप वाया गेला की तिथंच थांबून म्हणायचे इथे पाणी वाया झालं. कुठे पाणी नसेल तिथल्या तिथे निकाल लावण्यासाठी नगरसेवकाचा रोज संपर्क, जसा आहे भावड्यांचा ना, खूपच तुमचं सगळे नाव घेतात भावड्यांचा, खूप मोठं भावड्यात म्हणतात आता सगळे, कंसात नाव सुद्धा पेपर मध्ये तेच लिहिलेलं आहे. तर खूप लगेच अरे पवन आमचा म्हणतो, पवन मुंडे सकाळी सकाळी डुक्कर नेलंय आमच्या दारी, लोक येतात. खूप कठीण काम आहे नगरपालिकेचं, ते हे केलं पाहिजे. चुकीच्या पद्धतीने रस्त्यावर खूप अतिक्रमण आहे, ते व्यवस्थित त्यांचं नुकसान न होता बाजूला करून रस्ते मोठे केले पाहिजे. परळीमध्ये पाणी पुरवठ्याच्या योजनांमध्ये काही त्रुटी राहिल्या असतील त्या त्रुटी पूर्ण केल्या पाहिजे. जे रस्ते लेवल झाले, समजा फुटपाथ वर झाले, रस्ता खाली झालाय, म्हणजे उद्या भरपूर पाऊस पडला तर ते अडचण नाही झाली पाहिजे, हे आपण दुरुस्त केलं पाहिजे. आणि सगळ्यात गरीब वस्ती या चकाचक आधी केल्या पाहिजे. गरिबांची सेवा करण्यासारखं मोठं पुण्य कुठलंही नाही. आणि गरीबाला कुठलीही जात नसते, गरीबाला कुठलाही रंग नसतो, हिरवा असेल, पिवळा असेल, भगवा असेल, निळा असेल, गरीबाला फक्त कळतं त्या हाताला काम आणि पोटातली भूक, आणि ती त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी या भागामध्ये रोजगार मोठ्या प्रमाणामध्ये आपण उपलब्ध केला पाहिजे. आपल्या जिल्ह्यामध्ये एखाद्या कारणामुळे एखादी बदनामी झाली तर ज्याच्यामध्ये त्याचा काही संबंध नसतो ना, तो माणूस हा त्याच्यामध्ये दिसला जातो. गव्हाबरोबर किडे रगडले जातात आणि त्यांना त्रास होऊ नये म्हणून इथे उद्योग आला पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न आहे. धनुभाऊनी सांगितलं, धनुभाई कृषी मंत्री असताना त्यांनी इथे कृषीचं महाविद्यालय आहे. मी आता पशुसंवर्धन मंत्री झाल्यानंतर पशु वैद्यकीय इथे महाविद्यालय आहे. 450 कोटी रुपये अजितदादा पवार जेव्हा त्या अर्थमंत्री असताना पहिला माझा दौरा होता तेव्हा बारामती आणि परळी असं मंजूर करून त्यांनी त्याला निधी सुद्धा मंजूर केला. आणि एक मोठं आता आपण आचारसंहितेमुळे थांबलाय नाही तर त्याचा एक भूमिपूजनाचा सोहळा करायची आमची तयारी. मग इथे विद्यार्थी येतील, बाहेर विद्यार्थी आले तर इथे शिक्षणाला येतील, शिक्षणाला आले तर 4 पैसे खर्च करतील. मार्केटमध्ये म्हणजे लोकांना छोट्या छोट्या गोष्टी पेइंग गेस्ट म्हणून कोणी राहील, कोणी जसं एखादं शैक्षणिक शहर असतं तसं वातावरण इथे आपण निर्माण करू शकतो. आपल्या कधी कधी मला वाटतं की आपसातल्या संघर्षामुळे सुद्धा विकास खूप वेळा लटकून राहतो, लांबून राहतो, ते सुद्धा आपण टाळण्याचा प्रयत्न करू. सामान्य माणसाची, गरिबाची सेवा करण्यासाठीच आम्ही राजकारणात. मुंडे साहेबांनी सर्व वैभव माझ्याकडे असताना मला लोटले कष्टामध्ये. त्याचं कारणच हे आहे की जो अंतिम आहे, जो सगळ्यात शेवटचा माणूस आहे, त्याच्यापर्यंत विकास पोहोचला पाहिजे आणि तो पोहोचवण्यासाठी काम करणं आमचं कर्तव्य आहे.